आणि टाळ्या वाजवून धन्यवाद देते परमेश्वर। हालेलुया, बोले यीशु मसीह की सर्वांना सलाम। या समयाबद्दल देवाला धन्यवाद देतो की प्रभूने परत एक नवीन दिवस आपल्याला दिला की आपण त्या देवाची आराधना करू शकलो, त्याची स्तुती करू शकलो आणि पहिल्या सेशन मध्ये देवाच्या वचनातून ऐकण्यासाठी प्रभूने आपल्याला अनुग्रह दिला। आमेन। आणि विश्वास ठेवू की परत एकदा आता परमेश्वर आपल्याशी बोलेल। आमेन। आणि देवाची जी इच्छा आहे आपल्या जीवनाबद्दल परमेश्वर ती इच्छा प्रगट करेल। काल रात्री पण आपण जो विषय घेतला, आज सकाळी ज्या विषयाला सुरुवात झाली तोच विषय आपण पुढे घेऊन जाणार आहोत। तयार आहात सर्वजण? सर्वजण? चालेल। परत एकदा आपण ते वचन वाचू। मत्ती सुवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 14। तुम्ही जगाचा प्रकाश आहात। बायबल देवाचं वचन म्हणतं तुम्ही जगाचा प्रकाश आहात। प्रार्थना करू। सर्वशक्तिमान जिवंत देवा, अनुग्रहकारी परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो। परत एकदा एक सुंदर समय तू दिला तुझ्या चरणी येण्यासाठी, त्याबद्दल आभार मानतो। तुझ्या पवित्र चरणी स्वतःला झुकवतो, लीन नम्र नतमस्तक होतो। मी प्रार्थना करतो महिमा तुला मिळू दे, तुझं नाव उंच होऊ दे, तुझी इच्छा पूर्ण कर। तुझ्या गौरवाला मला उन पडू दे नकोस। तुझ्या आत्म्याने मला भर दे बाप्पा, कारण मी परमेश्वरा ज्ञानाने उन्हा आहे। मला तुझ्या ज्ञानाने भर पिता, माझ्या मुखात तुझे शब्द टाक, कारण मी जड जिभेवठेचा आहे। प्रभू मला मोकळीकता दे। हो पिता, तू बोल, आम्ही ऐकत आहोत। येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाचं आणि प्रकाशाचं कारण कर। धन्यवाद। प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो। प्रार्थना येशूच्या नावाने मागितली, आमेन। काल आपण ज्या वचनाला सुरुवात केली होती, परत एकदा त्या वचनाकडे आपण जाऊ। परत एकदा वाचू मत्ती याचा 5वा अध्याय वचन 14 वाचून घेऊ। तुम्ही जगाचा प्रकाश आहात। बायबल देवाचं वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात। काल आपण सुरुवात केली की तुम्ही जगाचा प्रकाश आहात। म्हणजे काय? की तुम्ही दुसरं काहीही नाही करू शकले, पण देवाची इच्छा आहे तुम्ही प्रकाश देऊ शकता। आमेन। हा, कोणी सेवा नाही करू शकलं, कोणी संदेश नाही देऊ शकलं, कोणी आराधना नाही करू शकलं, कोणी त्या ठिकाणी चिन्ह चमत्कार नाही करू शकलं। भले ह्या गोष्टी मला नाही करता येणार किंवा मी नाही करू शकणार, पण देवाची इच्छा आहे प्रकाश प्रत्येक व्यक्ती देऊ शकतो। हालेलुया। प्रकाशित प्रत्येक जण होऊ शकतो, देवाला उंच प्रत्येक व्यक्ती करू शकतो। या जगासमोर तुम्ही देवाचे साक्षी होऊ शकतात, ही देवाची इच्छा आहे। म्हणून देवाचं वचन तुम्हाला म्हणतं, मला म्हणतं की तुम्ही जगाचा काय आहात? प्रकाश आहात। हालेलुया। बरं, मला एक सांगा, देवाचं वचन सांगा तुम्ही जगाचा प्रकाश आहात, मग जन्मापासून आपण प्रकाश आहोत का? जसं आपण जन्माला आलो त्या दिवसापासून आपण प्रकाश आहोत का? देवाचं वचन काय म्हणतं? तुम्ही जगाचा, तुम्ही म्हणजे कोण? मोठ्याने बोला। आपण बोला, कोण? बरं, मग तुम्ही याचा अर्थ तुम्ही इथे सर्वजण बसलेले आहात, आपण सर्वजण, बरोबर आहे ना? मग मला एक सांगा, देवाचं वचन म्हणतं तुम्ही जगाचा काय आहात? प्रकाश आहात तुम्ही प्रकाश। बरं, मग जन्मापासून आहात का? मग केव्हापासून? तुम्ही देवाचा प्रकाश, जगाचा प्रकाश केव्हापासून आहात? जन्मापासून का केव्हापासून? मोठ्याने बोला। केव्हापासून आपण देवाचा, जगाचा प्रकाश आहोत? जन्म झाला त्या दिवसापासून का? मग पास्टर साहेबांनी म्हटलं, बरोबर उत्तर आहे काय? की ज्या दिवसापासून तुम्ही ख्रिस्ताचा काय केला? स्वीकार केला। येशू ख्रिस्तावर आपण काय ठेवला? विश्वास ठेवला। ज्या दिवशी आपल्या पापांची क्षमा झाली, ज्या दिवशी आपलं तारण झालं, त्या दिवसापासून आपण जगाचा काय झालो? प्रकाश। मग त्याच्यापूर्वी आपण काय होतो? येशू ख्रिस्ताची ओळख होण्याच्या अगोदर आपण काय होतो? प्रकाश नव्हतो। याचा अर्थ काय होतो मग आपण? प्रकाशाच्या विरुद्ध शब्द कोणता आहे? अंधार। बोला, प्रकाशाच्या विरुद्ध शब्द कोणता आहे? अंधार। नीट लक्ष, एक वचन वाचू आपण। चला, एक वचन काढा। इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय, इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 8 आणि 9 वाचू आपण। इफिस 5 वचन 8 आणि 9। कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पूर्वी तुम्ही अंधकार असे होता। हालेलुया। तुम्ही जन्मापासून प्रकाश नाहीये,
तुम्ही ज्या घरात जन्माला आले, ज्या वडिलांच्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आले, ज्या परिवारात ज्या समाजात जन्माला आले, जन्म झाल्याबरोबर तुम्ही प्रकाश नव्हते. हालेलुया. तर देवाचं वचन म्हणतं पूर्वी तुम्ही काय होता? अंधकार होता. बोला काय होता? बोला काय होता? कारण आपल्याला आपलंच दिसत नव्हतं. खरंय की नाही? तंबाखू खाणाऱ्याला कळतं का की मी चुकीचं खातोय? असं नाही. कारण तो कशात आहे? प्रकाशात का अंधारात? बोला प्रकाशात का अंधारात? दारू पिणाऱ्याला कळतं का हे माझ्यासाठी चांगलं आहे का वाईट आहे? तरी तो पितो. मग तो प्रकाशात आहे का अंधारात आहे? म्हणजे स्वतःचं चांगलं, स्वतःचं वाईट, स्वतःचं बरं जर आपल्याला कळत नाहीये, याचा अर्थ आपण प्रकाशात आहोत का अंधारात आहोत? बोला बोला कशात आहोत? पण ज्या वेळेस तुम्हाला कळायला लागतं की दारू पिणं चांगलं नाहीये, ज्या वेळेस तुम्हाला कळायला लागतं तंबाखू खाणं चांगलं नाहीये, ज्या वेळेस तुम्हाला कळायला लागतं व्यभिचार करणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, खोटं बोलणं पाप आहे, त्या दिवशी तुम्ही कशात आले? अंधारातून प्रकाशात. बोला कशात आले? प्रकाश सर्व काही उघड करतो. आमेन. बायबल देवाचं वचन कालच आपण वाचलं होतं. प्रकाश कशाला म्हणतात? प्रकाश सर्व काही काय करतो? उघड करतो. काय वचन होतं ते वाचा बरं. 5 इफिसियन्स पत्र 5 अध्याय वचन 13 वाचा. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात. सर्व निषेधलेल्या गोष्टी म्हणजे ज्या नाकारलेल्या गोष्टी आहेत ना, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत ना, बायबल म्हणतं त्या उजेडाकडून काय होतात? उघड होतात. हालेलुया. अंधारामध्ये त्या गोष्टी उघड होणार नाही. पाप अंधारात दिसत नाही, पण उजेडात पाप दिसायला लागतं. आमेन. जेव्हा मी अंधकार होतो, जेव्हा मी अंधारामध्ये होतो, जेव्हा मी पापामध्ये होतो ना, त्यावेळेस मला अंधकारामध्ये असल्यामुळे माझी पाप दिसत नव्हते, कारण प्रकाश माझ्या ठाई नव्हता. हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं, पौल म्हणतो पूर्वी तुम्ही अंधकार असे होता. हालेलुया. आपण जन्मापासून पापी होतो, पण लक्षात घ्या, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख तुम्हाला आणि मला झाली, ज्या दिवशी येशूने त्याच्या रक्ताने आपल्याला धुतलं, आपण पश्चाताप केला, आपला उद्धार झाला, त्या दिवसापासून आपण प्रकाशामध्ये आलेलो आहोत. आमेन. म्हणून बायबल म्हणतो, येशू ख्रिस्त म्हणतो की निकोदेमस, योहान कृष्णवर्तमानाचा 3रा अध्याय, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, निकोदेम नावाचा व्यक्ती जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला आला आणि त्याने विचारलं की गुरुजी, स्वर्गीय राज्यवतन मिळावं म्हणून मी काय करावं? तर तो म्हणतो की निकोदेमस, मी तुला खरं सांगतो की नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्याला कोणी बघू शकत, स्वर्गाचं राज्य कोणी पाहू शकत नाही. कशाशिवाय? नव्याने जन्मल्याशिवाय. आमेन. नव्याने जन्म तो आहे जेव्हा तुम्ही अंधारातून कशामध्ये येतात? प्रकाशामध्ये. बोला अंधारातून कशामध्ये येतात? म्हणून त्या ठिकाणी पौल म्हणतो पूर्वी तुम्ही काय होता? अंधकार होता. जन्मापासून आपण प्रकाशात नाही येत. हालेलुया. जगामध्ये अनेक लोक आहेत, करोडो लोक आहेत, अब्जावधी लोक आहेत, पण बायबलचं वचन तुम्ही जगाचा प्रकाश आहात हे सगळ्या मनुष्यांसाठी नाहीये. हालेलुया. तुम्ही म्हणजे कोणते लोक? जे कोणावर विश्वास ठेवता? येशूवर. ज्यांच्या पापांची क्षमा झालेली, ज्यांनी त्यांचं जीवन बदललेलं, ज्यांचा नव्याने जन्म झालेला, हे वचन सगळ्यांसाठी नाही, हे फक्त त्या लोकांसाठी आहे. आमेन. प्रकाशित ते लोक आहेत, जगाचा प्रकाश ते लोक आहेत ज्यांनी अंधाराची कामं सोडून दिलेली आहेत. आमेन. जे अंधारातून बाहेर निघालेले आहेत, जे स्वतः प्रकाशमान झालेले आहेत. लक्षात घ्या, बायबल असं म्हणतं, परत एकदा वाचा, इफिसियन्स पत्र 5 अध्याय वचन 13 परत वाचा. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात. सर्व निषेधलेल्या गोष्टी, घाणेरड्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात. कारण जे काही उघड होते ते प्रकाश. कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. आमेन. ज्या दिवशी तुम्ही प्रकाशित झाले, त्या दिवशी तुम्हाला लोकांच्या चुका नाही दिसणार. कोणाच्या चुका दिसतील? स्वतःच्या. बोला कोणाच्या? कारण निषेधलेल्या गोष्टी उघड होतील. आमेन. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये काय होतील? उघड होतील. ज्या दिवशी तुम्ही प्रकाशित होता ना, त्या दिवशी पहिली चूक तुम्हाला कोणाची दिसते? हा बोला कोणाची दिसते? जेव्हा पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा भेटला आणि पेत्राला येशू ख्रिस्ताने सांगितलं खोल पाण्यामध्ये घेऊन चल, आणि पेत्र घेऊन गेला, आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पेत्राला त्याने सांगितलं इथं जाळी टाक. पेत्र म्हटलं मी रात्रभर एक पण मासा पकडला, रात्रभर आम्ही परिश्रम केले, इथंच आम्ही मासे पकडले, पण एक सुद्धा सापडला नाही. पण प्रभू तू बोलतोय ना, कारण मी तुझं वचन किनाऱ्यावर ऐकलेलं आहे. आमेन. तू किनाऱ्यावर लोकांना शिकवत होता ना, माझे कान तुझ्याकडेच लागलेले होते. आता तू मला सांगतोय ना, म्हणून
म्हणून मी जाळी सोडतो. हालेलुया. बायबल म्हणतं पेत्राने जाळी सोडली त्याच ठिकाणी जिथं रात्रभर त्यांनी श्रम केलेले होते, एक पण मासा सापडला नाही. पण येशू ख्रिस्ताने सांगितल्यावर पेत्राने जाळी सोडली. बायबल म्हणतं एवढे मासे लागले की जाळी फाटायला लागली. बोला, जाळी एवढे मासे लागले. जेव्हा पेत्राने हा चमत्कार पाहिला त्याला कळलं हा जो माझ्या सोबत उभा आहे ना येशू, हा काहीतरी साधारण व्यक्ती नाहीये. आमेन. हा दैवी व्यक्ती आहे. आणि त्यावेळेस पेत्र काय म्हणतो वचनामध्ये माहिती का? प्रभू तुम्ही माझ्यापासून दूर जा, कारण मी काय आहे? पापी आहे. पेत्र काय म्हणतो? पहिली गोष्ट, तुम्ही माझ्यापासून दूर जा, कारण मी काय आहे? आणि तुम्ही कसे आहात? पवित्र. आमेन. येशू कसा आहे? पवित्र. आणि मी कसा आहे? पापी. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या पापांची जाणीव होईल त्या दिवशी तुम्ही प्रकाशात आले. हालेलुया. जर मला माझी चूकच कळत नसेल, मला माझे पाप कळत नसतील, माझ्या कमतरता मला कळत नसतील, तर मी अजून सुद्धा अंधारात आहे. हालेलुया. पण ज्या दिवशी मला माझ्या कमतरता, उणिवा, चुका कळायला लागल्या त्या दिवशी मी कशात आलो? बोला, कशात आलो? बहिणींनो, अंधारामध्ये मेकअप करता येतो का? अंधारात मेकअप करता येईल का? पावडर लावता येईल का? लिपस्टिक लावता येईल? नाकाला लावून या. जर अंधारात लावायला लावली तर. हालेलुया. लिपस्टिक लावायची असेल तर कशात लावावी लागती? प्रकाशात. आणि मग समोर काय पाहिजे? आरसा. पण तो आरसा सुद्धा तुम्हाला अंधारात कामात पडतो का? मग त्याच्यासाठी पण काय पाहिजे? प्रकाश. पावडर किती लावला हे कशात कळतं? आरशात. पण आरशासमोर काय पाहिजे? अजून प्रकाश. बोला, काय पाहिजे? म्हणजे सुंदर दिसण्यासाठी, व्यवस्थित मेकअप करण्यासाठी, व्यवस्थित तयारी करण्यासाठी सुद्धा आरशासोबत कसली गरज आहे? जर प्रकाश नसेल तर मला माझ्या कमतरता दिसणार, जास्त झालं का बरोबर आहे हे मला समजणार, मी सुंदर दिसत आहे का वाईट दिसत हे मला कळणार. म्हणजे प्रकाशातच मला कळतं की मी सुंदर आहे. आमेन. प्रकाशातच कळतं की मी व्यवस्थित आहे. प्रकाशात कळतं की कसली तरी कमतरता आहे. प्रकाशामध्ये कटिंग करायला जा अंधारामध्ये आणि त्या नाव्याला सांगा लाईट बंद कर आणि कटिंग कर. करू द्याल? लाईट गेल्यावर भावांनो कटिंग करू द्याल? हा बरं, तो काय पण कापल कसा पण. आपली हेअरस्टाईल सगळी बिघडवून ठेवल तो. कळतंय की नाही? कुठं कमी कापून ठेवल तर कुठं जास्त कापून ठेवल. तुम्ही अंधारात त्याला कटिंग करू द्याल? दाढी करू द्याल? नाही, कारण दाढी करायचं सोडल, कानच कापून ठेवल. खरंय की खोटंय? खरंय की खोटंय? प्रकाश किती महत्वाचा आहे लक्षात घ्या. आमेन. प्रकाशाशिवाय तुम्ही काही करू शकत, प्रकाशाशिवाय तुम्हाला योग्य अयोग्य कळत, प्रकाशाशिवाय तुम्हाला चुका दिसू शकत, पाप दिसू शकत. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या चुका दिसायला लागल्या, तुमची पाप दिसायला लागले, समजून घ्यायचं तुम्ही कशात आले? प्रकाशात. दुसऱ्यांच्या चुका काढणं सोपं आहे, पण स्वतःच्या चुका शोधणं हे कठीण आहे. आमेन. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कशात येण्याची गरज आहे? प्रकाशामध्ये. आमेन. मला एक सांगा, दुसऱ्यांची चूक शोधल्याने माझा फायदा होतो का? मग कशाला शोधता? बऱ्याचदा माणसाला कोणाबद्दल बोलायला आवडतं? स्वतःबद्दल चुकीचं का दुसऱ्याबद्दल चुकीचं बोलायला आवडतं? आणि चांगलं कोणाबद्दल बोलायला आवडतं? चांगलं कोणाबद्दल बोलायला आवडतं आणि वाईट कोणाबद्दल बोलायला आवडतं? जर आपण स्वतःबद्दल चांगलं बोलत असू याचा अर्थ अंधारात कोण आहे? आणि दुसऱ्याबद्दल आपण जर वाईट बोलत असू याचा अर्थ प्रकाशात कोण आहे? समोरच काय? हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय? मग जर मला प्रकाशात यायचं असेल तर पहिल्यांदा चुका कोणाच्या मला दिसल्या पाहिजे? स्वतःच्या. बोला, कोणाच्या? पाप कोणाची दिसली पाहिजे? उणिवा कोणाच्या दिसल्या पाहिजे? याला म्हणतात प्रकाशित होणं. हालेलुया. बायबल म्हणतं पूर्वी तुम्ही अंधकार असे होतात म्हणून तुम्हाला तुमच्या चुका दिसत नव्हत्या, पण आता तुम्ही कशात आलेले आहात? प्रकाशात. मग पहिल्यांदा तुम्हाला कोणाची चूक दिसली पाहिजे? आमेन. कळतंय का मी काय सांगतोय ते? मग दिसतात का आपल्याला आपल्या चुका? आपल्याला आपल्या चुका दिसतात का? नाही. आपल्याला असं वाटतं माझ्यासारखं चांगलं कोणीच, माझ्यासारखं धार्मिक कोणीच नाही. देवानंतर जर कोणी चांगला असेल तर कोण आहे? मीच. कळतं का तुम्हाला? पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, पेत्रा मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन. कसल्या किल्ल्या देईन? मी विचार करतो की पेत्राला प्रभूने नरकाची किल्ली का नाही दिली?
पेत्राला कोणती किल्ली दिली? फक्त नरकाची दिली नाही. का बरं? कारण माणसाचा स्वभाव आहे, ज्याच्याशी पटलं नाही त्याला कुठं टाकेल? अर्धी मंडळी कशात राहिली असती? नरकात. कारण याचं माझं पटत नाही. प्रभूने म्हटलं नरकाचा अधिकार मी तुला दिलेला नाही. कोणाचा अधिकार दिलाय? फक्त स्वर्गात जितक्यांना टाकू शकतो तेवढ्यांना टाक. आमेन. म्हणून देवाला माहितीये की यांना स्वतःच्या चुका दिसणार नाही, हे दुसऱ्याच्या चुका काढतील. आणि म्हणून ज्याचं माझ्याशी पटत नाही तो चुकीचा आहे असं लोकांना वाटतं. समजतंय? जगात जर कोणी चांगला असेल तर तो कोण आहे? अरे बोला ना. सगळ्यात मोठं खोटं कोणतं आहे माहिती तुम्हाला? जे तुम्ही रोज बोलता, मी खूप चांगला आहे आणि मी स्वर्गात जाणार आहे. कुठे जाणार आहे? हे प्रत्येकाला वाटतं. कोणाला वाटतं आपण नरकात जाऊ? सांगा. वाटतंय का? तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की आपण नरकात जाऊ? वाटतं? वाटतं भावांनो? मग कुठे जायचं आपल्याला? वा रे वा. प्रार्थना नसतील करत तरी सुद्धा आपल्याला कुठे जायची इच्छा आहे? रोज बायबलला हात सुद्धा नसतील लावत तरी कुठे जायची इच्छा आहे? रविवारी मिटिंगला दांड्या मारू आपण तरी आपल्याला कुठे जायची इच्छा आहे? उपास प्रार्थनेमध्ये उपास पण नाही करत तरी आपल्याला कुठे जायची इच्छा आहे? किती जण उपासात आहेत? उपासात किती लोक आहेत? हात वर करा. जे नाही आहेत त्यांना आता सांगू का? मीटिंग कसली आहे? उपास. बोला, मीटिंग कसली आहे? जर तुम्ही उपास करत नाही तर तुम्ही खोटं कोणाशी बोलले? बोला. कोणाशी? लबाड्या कोणाशी केल्या? देवाशी. तरी कुठे येऊन बसले? तरी तुम्हाला काय वाटतंय? मला कोण बघतोय आणि मी कुठं जाईन? मी कुठं जाईन? उपास प्रार्थनेत बिना उपासाचे तुम्ही कुठं जाल? अरे बोला. उपास प्रार्थना मीटिंग मध्ये तोंड घेऊन आले, खाऊन पिऊन आले, बिना उपासाचे आले, तुम्ही कुठे जाल? अरे बोला बोला. जायचं कुठे आपल्याला? किती मोठी लबाडी आहे. कोणाशी करतोय आपण ती लबाडी? देवाला नाही फरक पडत, कारण देवाला माहिती कोणाला घेऊन जायचंय. आमेन. फरक कोणाला पडणार आहे? तुम्हाला. बोला, कोणाला पडणार आहे? तुम्ही खोटं बोलले, तुम्ही पाप केलं, तुम्ही तसेच पापात राहिले, मला एक सांगा, तोटा देवाचा होईल का तुमचा होईल? बोला. जर तुम्ही पापात आहात, तुम्ही नाशात जाल, तुम्ही चुकत असाल तर तोटा कोणाचा आहे? तुमचा का देवाचा? आमचा. देवाच्या स्वर्गामध्ये काही कमी पडणार आहे का? नाही. लक्षात घ्या, परमेश्वराचा तोटा नाहीये. तोटा कोणाचा आहे? आपला. बोला, कोणाचा आहे? लक्षात घ्या प्रियांनो, प्रकाशात या. हालेलुया. पहिलं खरं कोणाशी? बोला, स्वतःशी. बोला, कोणाशी? जर तुम्ही उपास मीटिंगला येतायत आणि उपवासात नसाल ना तर पहिली लबाडी तुम्ही स्वतःशी करतायत की मी कुठे चाललो? कोणत्या मीटिंगला? आणि काय करून? हालेलुया. इथे येऊन ढेकर देतात आणि म्हणतात मी कोणत्या मीटिंगला चाललो? पोट भरून इथं डुकल्या घेतात, झोपा काढतात आणि म्हणतात मी कोणत्या मीटिंगला चाललो? कोणाला? कोणाशी लबाड्या करतायत तुम्ही? कशाला लबाड्या करतायत? हालेलुया. नीट लक्ष द्या. उपास प्रार्थनेला बिना उपासाचे तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. कारण नाही द्यायचे, अजिबात कारण नाही द्यायचे. येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र आहे. आमेन. तरी सुद्धा जेव्हा जगात तो आला त्याने सेवेची सुरुवात किती दिवस उपवास करून केली? बोला, किती दिवस? स्वर्गामध्ये उपवास केला जातो का? स्वर्गामध्ये उपवास केला जातो नाही. स्वर्गात उपवास होत? स्वर्गामध्ये प्रार्थना केली जात नाही. स्वर्गामध्ये एकच गोष्ट होती नेहमी, काय? आराधना. बोला, काय? नीट लक्ष द्या. स्वर्गामध्ये प्रार्थना नाहीये, स्वर्गामध्ये उपवास नाहीये. लक्षात घ्या. उपवास कुठे केला जातो? पृथ्वीवर. बोला, कुठे केला जातो? येशू ख्रिस्त कुठून आलेला होता? कुठून आलेला होता? उपवासाची सवय होती का त्याला? अरे बोला, उपवासाची सवय होती त्याला, पण तरी त्यांनी इथं किती दिवस उपवास केला? ते बी रात्री सोडत होता का? रात्री आपल्यासारखा उपवास सोडायचा का? नाही. तर 40 दिवस त्याने अन्न खाल्लं, पाणी प्यायला. कोणासाठी उपवास केला? कोणासाठी? तुमच्या आणि की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सामर्थ्य काम व्हावं. हालेलुया. तो देवाचा पुत्र असून ज्याने कधी उपवास केलेला नव्हता, जो स्वर्गामध्ये होता, विचार करा, तो जर तुमच्या आणि माझ्यासाठी उपवास करू शकतो तर काय तुम्ही त्या देवासाठी एक दिवस उपवास नाही करू शकत? आपल्याला तर संध्याकाळी सोडायचं आहे मस्त मटण खाऊन.
हालेलुया. पोट भर खाऊन सोडायचं आहे, फक्त एक टाइम नाही जेवायचंय दुपारी, बरोबर आहे ना? काय खूप कठीण आहे का? कोणासाठी कोणासाठी फायदा आहे उपवास केल्याने? बोला, कोणासाठी? स्वतःसाठी. आमेन. जर मी माझ्याच फायद्याला त्या ठिकाणी मुकत आहे, जर मी प्रभू समोर बसलेलो आहे, खोटं बोलतोय की मी कोणत्या मीटिंगला आलो? उपवास मीटिंगला. जर मी उपवासच करत नसेल प्रियांनो, तर मी आशीर्वादित होऊ शकत नाही. लक्षात घ्या, जर आपण अशा रीतीने जगतोय तर आपण प्रकाशामध्ये नाही. अजून काय आहोत? आपण कशात आहोत? अंधारात आहोत. कारण आपल्याला कळत नाही आपण काय करतोय, आपल्याला कळत नाही आपण काय वागतोय, आपल्याला कळत नाही आपण काय बोलतोय. ज्या दिवशी तुम्ही योग्य रीतीने वागाल, बोलाल, जगाल, समजून घ्यायचे तुम्ही प्रकाशामध्ये आलेले आहात. आमेन. हालेलुया. मी उपवास लोकांना दाखवण्यासाठी नाही करत, पण मला माहितीये की माझा परमेश्वर मला बघतोय. हालेलुया. माझा प्रभू मला बघतोय, आणि म्हणून लोकांनी मला चांगलं म्हणावं किंवा वाईट म्हणावं, मला याची अजिबात पडलेली नाही. हालेलुया. लोकांनी माझा सत्कार करावा, सन्मान म्हणावा, शिंदे सर चांगले आहे, शिंदे सर असे आहेत, मला काही घेणं देणं नाही. लोक म्हणतील हा वाईट माणूस आहे, ठीक आहे. लोक म्हणतील हा चुकीचा व्यक्ती, ठीक आहे. लोक म्हणतील हा लबाड आहे, ठीक आहे. मला फक्त त्याने बरोबर म्हटलं पाहिजे. आमेन. मला फक्त कोणी बरोबर म्हटलं पाहिजे, बस. मी एकाच गोष्टीसाठी जगतो. आमेन. ज्या वेळेस मला आणि माझ्या पत्नीला माहिती असतं ना की आम्ही वचनाप्रमाणे बरोबर आहे, आम्ही जगाची पर्वा करत, ते जगाचा विचार नाही करत की कोणत्या माणसाला, तो कलेक्टर असेल, मला काही फरक पडत नाही. आम्हाला फरक नाही पडत कोणा व्यक्तीला काय वाटतंय. आमेन. जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे योग्य असाल, जर परमेश्वराच्या नजरेमध्ये तुम्ही योग्य असाल, मी तुम्हाला सांगतो, जग मला वाईट म्हणू द्या, मला फरक पडत नाही. माझ्या प्रभूने मला योग्य म्हटलं पाहिजे. आमेन. जो व्यक्ती प्रकाशित झालेला आहे तो जगासाठी जगत नाही, तो कोणासाठी जगतो? देवासाठी. बोला, कोणासाठी जगतो? तो जे काही करेल ते कोणासाठी करतो? देवासाठी. आमेन. कारण प्रकाश कोणाचा आहे? आपण वचनातून शिकलो पहिल्या सेशन मध्ये. प्रकाश कोणाचा आहे? देवाचा. तेज कोणाचं आहे? हा. तुमचा माझा प्रकाश नाही. प्रकाश कोणी दिलाय तुम्हाला? देवाने. बोला, कोणी दिलाय? देवाने. मग तुमची आणि माझी ओळख कोणामुळे आहे? बोला, कोणामुळे आहे? देवामुळे. आमेन. तर परमेश्वराने तुम्हाला आणि मला प्रकाशित केलेलं आहे ना प्रियांनो, तर लक्षात घ्या, तो प्रकाश तुमच्या जीवनामध्ये दिसू द्या. बायबल म्हणतो सर्व निषेधलेल्या गोष्टी ज्याच्याद्वारे उघड होतात तो प्रकाश आहे. आमेन. हा. उजेड जो आहे तो सगळ्या गोष्टी उघड करतो, सगळ्या गोष्टी प्रकट करतो. आमेन. तर म्हणून स्वतःच्या चुका ज्या दिवशी तुम्हाला दिसायला लागतील ना, तर त्या दिवशी समजायचं की मी प्रकाशात आलेलो आहे. आमेन. देवाकडे एक प्रार्थना करा नेहमी, प्रभू माझ्या चुका मला दाखव. कशी प्रार्थना करा? प्रभू माझ्या चुका मला दाखव. मी विश्वास ठेवतो आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, ज्या दिवशी अशी प्रार्थना तुम्ही कराल ना, तिथून तुमचे दिवस सुरू होतील बदलण्याचे. आमेन. तिथून तुम्ही तो व्यक्ती राहणार नाही जे तुम्ही आज आहात. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी देईल. हालेलुया. रोज तुमचा स्वभाव बदलेल, रोज तुमचं वागणं बदलेल, रोज तुमचे विचार बदलतील, रोज तुमच्या जीवनामध्ये नवीन अनुभव तुम्ही घ्याल. फक्त ही प्रार्थना करा की देवा माझ्या कमतरता मला दाखव आणि त्या सोडून चालण्यासाठी मला सहाय्य. आमेन. हा. बायबल मध्ये तुम्ही बघा, पेत्राची सुरुवात बघा आणि पेत्राचा शेवट बघा. पौलाची सुरुवात बघा आणि पौलाचा शेवट बघा. याकोब योहानाची सुरुवात बघा आणि त्यांचा शेवट बघा. मोशेची सुरुवात बघा आणि त्यांचा शेवट बघा. मोशे सुरुवातीला जसा होता शेवटी तसा नव्हता. पेत्र सुरुवातीला जसा होता शेवटी तसा नव्हता. याकोब योहान सुरुवातीला जसे होते शेवटी तसे नव्हते. पौल सुरुवातीला जसा होता शेवटी तसा नव्हता. आमेन. भले तुमची सुरुवात काही असू द्या, पण शेवट अद्भुत झाला पाहिजे. हालेलुया. समजते का तुम्हाला? सुरुवात माझी कशी असेल, मी पापामध्ये होतो, मी घाणीमध्ये होतो, मी व्यसनामध्ये होतो, मी अनेक वाईट गोष्टींमध्ये होतो, जरी माझी सुरुवात पापामध्ये झाली पण माझा शेवट देवाच्या प्रकाशामध्ये व्हायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. सुरुवात महत्वाची नाहीये, तुमचा शेवट महत्वाचा आहे. आमेन. आमेन. आणि तो शेवट जर तुम्हाला चांगला पाहिजे असेल ना, तुम्हाला रोज बदलावं लागेल. बोला, कसं बदलावं लागेल? रोज. आमेन. देवाकडे मागा की प्रभू माझ्या कमतरता मला दाखव, मला प्रकाशित कर. हालेलुया. ज्या ज्या देवाच्या संदेशांनी परमेश्वराचं दर्शन पाहिलं ना, ते एकच बोलले की प्रभू मी मरल, मी मरून जाईल, कारण मी काय आहे?
पापी आहे, मी तुला पाहिलेलं आहे, तुझं दर्शन पाहिले, तुझं तेज पाहिलेलं आहे, तुझा प्रकाश पाहिलेला आहे. ते घाबरले कारण त्यांना कळलं की मी तर पापी आहे आणि देव पवित्र आहे. आमेन. देवासमोर आल्यानंतर, देवाच्या प्रकाशात आल्यानंतर मनुष्याला फक्त स्वतःच्या चुका पहिले दिसतात. आमेन. स्वतःच्या कमतरता पहिले दिसतात. हालेलुया, हालेलुया. नेहमी परमेश्वराच्या प्रकाशात आल्यानंतर स्वतःच्या चुकांना पहिले बघा आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. बायबल म्हणतं पूर्वी तुम्ही अंधकार असे होतात. त्या वचनाकडे या परत. पूर्वी तुम्ही अंधकार असे होतात. 5, 8, 9. हा, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे झालेले आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व आणि सत्य याच्यामध्ये दिसून येते. आमेन. सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व आणि सत्य याच्यामध्ये प्रकाश दिसतो. हालेलुया. जेव्हा मी चांगलं वागतो, चांगलं जगतो ना, तर तुम्ही प्रकाशात आहात. हालेलुया. चला एक वचन वाचू आपण. अंधकार आणि प्रकाशाबद्दल थोडंसं आपण शिकू. उत्पत्तीचं पुस्तक याचा 1ला अध्याय, 1ल्या वचनापासून परत वाचा बरं. उत्पत्ती 1 वचन 1 पासून पुढे. काल आपण शिकलो होतो, परत एकदा आपण वाचू. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. आता नीट लक्ष द्या. जलनिधीच्या पृष्ठभागावर काय होता? अंधकार होता. देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला. बोला, देव बोलला. हा, देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आमेन. देवाला अंधकार पाहावला गेला नाही. देव अंधकाराने खुश नव्हता. देवाने अंधाराला पाहून असं म्हटलं का चांगला आहे असं नाही, पण प्रकाश निर्माण केल्यावर देव काय बोलला? हा कसा आहे? चांगला आहे. आमेन. तुम्ही जेव्हा अंधकार होता तेव्हा देव तुम्हाला म्हणत नव्हता की तुम्ही कसे आहात? चांगल्या. पण जेव्हा तुम्ही प्रकाशात आला देव तुम्हाला काय म्हणतो? चांगलं आहे. आमेन. हालेलुया. पौल जेव्हा ख्रिस्ती मंडळीचा छळ करत होता ना, देवाची इच्छा नव्हती त्याने हे करावं, म्हणून देवाला तो चांगला दिसत नव्हता. पण जेव्हा पौलाने देवासाठी जीव द्यायला सुद्धा तयारी ठेवली आणि अद्भुत सेवा केली देवाच्या दृष्टिकोनातून, तो कसा होता? चांगला होता. आमेन. आमेन. नीट लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्ही अंधार असतात ना, देवाच्या दृष्टीने तुम्ही चांगले नाहीये, पण ज्यावेळेस तुम्ही प्रकाश होता तर देव काय म्हणतो? हा कसा आहे? चांगला. बोला, हा कसा आहे? बायबल म्हणतो देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. पुढे वाचा ब्रदर. देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. हा, या वचनाकडे 4थं वचन जे आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या. परत एकदा वाचा 4थं वचन. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने प्रकाश व अंधकार एकमेकांपासून काय केले? नीट लक्ष द्या. या वचनाकडे फार लक्ष द्या. देवाने प्रकाश आणि अंधार यांना एकमेकांपासून काय केलेलं आहे? तुम्ही ज्या अंधारातून बाहेर निघालेले आहात ना, परत त्याच्यात जाऊ नका, कारण बायबल म्हणतं मी प्रकाश आणि अंधाराला काय केलेलं आहे? हा, तुम्ही ज्या परिवारातून आलेले असाल, तुम्ही ज्या समाजातून आलेले असाल, तुम्ही ज्या लोकांमधून आलेले असाल, ज्या अंधकारातून तुम्ही आलेले आहात ना, परत तुम्ही एकत्र होऊ शकत नाही, कारण तिथं अंधार आहे आणि तुम्ही कशात आहात? कारण बायबल म्हणतं देवाने अंधकार आणि प्रकाश एकमेकांपासून काय केले? वेगळे केले. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला वेगळं केलेलं आहे त्या गोष्टींपासून. जर देवाने, एक वचन वाचू, अजून आपण एक वचन वाचू. 2 कोरिंथियाचा 6वा अध्याय काढा. 2 कोरिंथियाचा 6वा अध्याय आणि वचन 14 आणि 15 वाचू आपण. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर. हा, बायबल असं म्हणतं, नीट लक्ष द्या. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. संबंध जोडून विजोड होऊ नका. बरं, मला सांगा हेडिंग काय लिहिलेली त्याच्यावर? हेडिंग, देव भक्त नसलेल्यांशी मैत्री करू नये म्हणून
इशारा. पौलाने काय म्हटलेलं नीट लक्षात द्या. देव भक्त नसलेल्यांशी काय करू नये? मैत्री करू नाही. कारण ते अंधारात आहेत, तुम्ही कशात आहात? प्रकाशात. जे लोक देवाला ओळखत नाही त्यांची ओळख ठेवा, पण मैत्री करू नका. मैत्री कशाला म्हणतात? मैत्री करणं काय? नातं दूरची गोष्ट आहे, ही मैत्री बद्दल बोलते परमेश्वर. हालेलुया. मैत्री कशाला म्हणतात सांगा? मित्र कोण असतो आपला? जो आपल्या मनाप्रमाणे आहे. हालेलुया. ज्याचे आपले विचार एकमेकांशी काय होतात? जुळतात. ज्याचा स्वभाव आपल्या स्वभावाशी काय होतो? जुळतो. दारू पिणारा कोणाशी मैत्री करेल? हालेलुया. तो चांगल्याशी मैत्री करणार नाही. राजकारण्यांची मैत्री कोणाशी असती? राजकारण्यांशी. बोला, कोणाशी असती? शिक्षकांची मैत्री कोणाशी असती? अरे बोला, शिक्षकांशी. हालेलुया. मनुष्य त्याच्या विचारांच्या अनुसार किंवा त्याला आवडी निवडीनुसारच दुसरे मित्र शोधत असतो. आमेन. मग जर समजा तुम्ही देवाला न ओळखणाऱ्या लोकांशी काय करत असाल? मैत्री करत असाल, याचा अर्थ तुम्हालाच अजून देवाची ओळख झालेली नाहीये. कारण तुम्ही कोणाशी मैत्री करताय? जे लोक देवाला ओळखत नाही, ज्यांच्या जीवनामध्ये पाप आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या, ते अंधारात आहेत. बोला, ते कशात आहेत? आणि बायबल म्हणतं अंधार आणि प्रकाश हे एकमेकांसोबत जोडू शकत. परत एकदा ते वचन वाचा, 14 वचन. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांसोबत संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीती व स्वैराचार नाही, 14 वचन वाचलं का? 14. नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार. उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? आमेन. दोघं एकमेकांसोबत राहू शकणार नाही. आमेन. समजते मी काय सांगतोय? तुम्ही किती पण चांगले राहा, तुम्ही स्वभावाने खूप चांगले असाल, पण प्रकाशित जर नसाल ना, तुम्ही त्या अंधाराला दूर करू शकत नाही. लक्षात घ्या, देवाचा प्रकाश नुसता प्रकाश नाही, तेज आहे. बोला, काय आहे? तेज. सूर्याचा प्रकाश नसतो, सूर्याला काय आहे? तेज आहे. बोला, काय आहे? सूर्याचा प्रकाश कोणी झाकू शकत नाही. याला म्हणतात तेज. याला काय म्हणतात? आणि याला म्हणतात हा आहे ना, याला तेज नाही म्हणू शकत तुम्ही. हे लाईट तेज लावलेली इथं बघा, याला तुम्ही तेज म्हणू शकत नाही. मला एक सांगा, या चर्च मध्ये हे 2 लाईट 3 लाईट चालू आहे, एवढा प्रकाश इथं पुरेसा आहे, बरोबर आहे ना? पण हेच 3-4 लाईट ओपन मीटिंग मध्ये लावा फक्त, जी बाहेर रात्रीच्या वेळेस ठेवलेली. कुठं? बाहेर रात्रीच्या वेळेस शेतामध्ये जर ओपन मीटिंग ठेवली, एवढेच लाईट लावले तर चालतील का? का बरं? हे तर इथं पूर्ण झाले, आपल्याला इथं चांगला प्रकाश भेटतोय आपल्याला, बरोबर आहे ना? पण बाहेर लावल्यानंतर याचा प्रकाश दिसेल का? कारण तिथं जास्त काय असेल? बोला, तिथं प्रमाण कसलं जास्त आहे? म्हणून ह्या लाईटांचा फोकस तिथं काही कामाचा. या छोट्याशा जागेमध्ये हे पुरेसे आहेत. आमेन. पण ज्या वेळेस तुम्ही यांना बाहेर घेऊन जाल ना, तर हे 4 लाईट पुरेसे होणार. कारण तिथं काय जास्त आहे? अंधार. बोला, काय जास्त आहे? जगामध्ये अंधकार आहे, बायबल म्हणतं. हालेलुया. तुमचं चांगलंपण, तुमचं चांगुलपण जे आहे ना, जर प्रभूमध्ये तुम्ही नाहीये, जरी आत्मिक जीवनात तुम्ही नाहीये, भले तुम्ही दारू पित नाही, तुम्ही तंबाखू खात नाही, तुम्ही पाप करत नाही, व्यभिचार करत नाही, तुम्ही दान धर्म करतात, पण जर तुम्ही आत्मिक नाहीये, देवाचा प्रकाश तुमच्यावर नाहीये, तुम्ही ह्या लाईटासारखे आहात. कसे आहात? जो एका विशिष्ट ठिकाणी तर प्रकाश देऊ शकतो, पण जगामध्ये देऊ शकणार नाही. कारण जगातला अंधार एवढा आहे ना, तिथे या लाईटाचं काम, तिथे तेज पाहिजे. बोला, काय पाहिजे? आणि ते केवळ कोणाकडे आहे? वचनातून शिकलो आपण, कोणाकडे आहे तेज? फक्त देवाकडे. आमेन. तिथे या जगातल्या लाईटाची गरज नाहीये, तिथे हे जगातले लाईट काम करणार, तिथं परमेश्वराचं तेज पाहिजे. हालेलुया. तरच तो जगातला अंधार दूर होऊ शकतो, अन्यथा होऊ शकणार नाही. बायबल म्हणतं, जग जगातल्या लोकांशी संबंध जोडून विजोड होऊ. परत एकदा वाचा ते वचन. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. हालेलुया. किती स्पष्ट देवाचं वचन आहे की जे लोक देवाला ओळखत नाही, संबंध जोडू नका. ओळख ठेवा, परिचय ठेवा, त्यांच्याशी चांगलं वागा, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, त्यांच्या सुखादुःखाला जा, पण बायबल म्हणतं संबंध जोडू नका. हालेलुया. त्यांच्याशी नातं जोडू नका. कारण
परत एकदा वाचा तेच वचन. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर हा? संबंध जोडून विजोड होऊ नका. पुढे कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार. नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार. आमेन. नीती आणि स्वैराचार याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो, नीट लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा तुम्ही नीतीने चालतात. बोला, कशाने चालतात. देवाने एका ख्रिस्ती व्यक्तीने कसं जगावं हे कुठं लिहून ठेवलंय. कशात लिहून ठेवलंय. बायबल मध्ये. बोला, कशात लिहून ठेवलंय. हे बायबल तुम्हाला ओढून धरतं. बोला, काय करतं. गाडं हाकलतात. गाडं माहिती ना, बैलगाडं. बरं, बैलगाडं चालवण्यासाठी आपल्या शेतकऱ्याच्या हातात, जो गाडं चालवतो त्याच्या हातात काय असते. दोर असतो ना. आणि तो दोर कुठे गेलेला असतो. बैलांच्या. का 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 कारण बैलाला तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही चालवू शकता. हालेलुया. जिकडं वळवायचंय तिकडं, जिथं थांबायचंय तिथं, आणि परत चालायचंय तिथं, या सगळ्या दोरावर खेळ आहे. हालेलुया. घोडा फार पडतो, घोड्याची रनिंग फार असते, पण त्या घोड्याला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी काय घातली जाते. लगाम. बोला, काय घातली जाते. ती लगाम ज्यावेळेस घोड्याला घातली जाते ना, तर त्या घोड्याचा स्पीड जो असतो आकळता येतो. त्या घोड्याला फास्ट पण पळवता येतं, पाहिजे तिकडे वळवता पण येतं, सगळ्या गोष्टी करता येतात. ती लगाम जी आहे ना ती त्या घोड्याला असते. आमेन. कुठेही पळून फायदा, जोरात पळून फायदा, व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आमेन. म्हणून देवाने तुम्हाला आणि मला काय घालून दिलेली आहे. लगाम. बोला, काय घालून दिलेली आहे. की तुम्ही इकडं तिकडं पळत फिरायला, काही पण करायला नको. देवाला जसं वाटेल तसं तो तुम्हाला वळवेल. आमेन. बायबल ही ख्रिस्ती मनुष्याला घातलेली काय आहे. लगाम. बोला, काय आहे. आणि म्हणून बायबल म्हणतं नीती व स्वैराचार. स्वैराचार कशाला म्हणतात. जे देवाला न ओळखणारे लोक आहे ना त्यांना ही लगाम नाहीये. त्यांच्यासाठी वचन नाहीये. ते देवाच्या वचनावर भरोसा ठेवत नाही. मग त्यांना पटलं तेव्हा पितात, पटलं तेव्हा खातात, वाटल तेव्हा व्यभिचार करतात, सगळे जगातले पाप करायला मोकळे, मनात येईल तेव्हा मोबाईल मध्ये घाण गोष्टी करायला मोकळे. त्यांना कोणी लगाम घालतं का. नाही. कारण बायबल म्हणतं ते स्वैराचारी आहेत. बोला, ते काय आहेत. मनाला येईल तसं जातात, वागतात, मनाला येईल ते पाहतात, मनाला येईल ते बोलतात, तोंडात घाण घाण शिव्या असतात. तुम्हाला माहितीये काय याचं कारण काय माहिती का. कारण त्यांच्यासाठी वचनाची लगाम नाहीये. वचनाची लगाम. आपण खूप चांगले होतो का जन्मापासून. नाही. मग आपल्याला चांगलं कोणी केलं. कोणी केलं. विधर्मी लोकांचं तोंड जे असतं, जे देवाला न ओळखणारे लोक आहेत, त्यांना 2 जिभा दिल्या आहेत का. त्या मग किती जीभ आहे. दात जास्त आहे आपल्यापेक्षा. 2 तोंड दिलेत. नाही. सेम आहे का. सगळं सेम आहे का. जसं तुमचं शरीर आहे तसंच त्यांचं शरीर आहे. मग त्यांच्या तोंडून शिव्या निघतात, तुमच्या तोंडून काय नाही निघत. कारण तुम्हाला कोणाचं भय. बोला, कोणाचं भय. तुम्ही कोणाला घाबरता. आणि ते का शिव्या देतात. ते घाबरत कारण बोलत, देव बोलत, देव ऐकत आणि देव बघत. कळतंय का. आणि तुम्ही आणि मी देवाला का घाबरतो. कारण आपला देव बघतो, देव आणि आपला देव बोलतो. आमेन. फरक आहे. आमेन. जो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे तो जिवंत आहे. आमेन. तो ऐकतोय, तो बघतोय, तो बोलतोय, तो न्याय करणार आहे हे आपल्याला पूर्ण माहिती आहे. आमेन. म्हणून मी दारू पीत, मी तंबाखू खात, मी व्यभिचार करत, डोळ्यांनी घाण गोष्टी बघत, कारण मला माहिती माझा परमेश्वर जिवंत आहे. आमेन. आणि तो न्याय करणार. आणि जे व्यक्ती स्वैराचाराने वागतायत, व्यभिचार पटेल तेव्हा करतात, घाणेरड्या शिव्या देतात, घाणेरडी व्यसन करतात, सगळ्या घाण गोष्टी करायला तयार आहेत, त्यांच्या वागण्यावरून कळतं की त्यांचा देव जिवंत नाही. कारण ते त्याचं भय धरत नाही. हालेलुया. त्यांच्यातला आणि तुमच्यातला फरक आहे. आमेन. म्हणून बायबल म्हणतं नीती आणि स्वैराचार दोघांचा मिलाप होऊ शकत नाही. दोघं एकमेकांसोबत राहू शकत नाही. म्हणून अशा लोकांची मैत्री करू ओळख ठेवा. हालेलुया. समाज म्हणून त्यांच्या सुखादुःखामध्ये जा, त्यांना मदत पण करा, पण देवाचं वचन म्हणतं संबंध जोडू नका. तरुण मुलांनो आणि मुलींनो, लग्न जर बाकी असतील, चुकून सुद्धा विधर्मी जे देवाला न ओळखणारे आहेत
त्यांच्याशी संबंध जोडून विजोड होऊ नका. जर तुम्हाला मुलींना मुलगा शोधायचा आहे तर तो विश्वासातलाच असला पाहिजे. आमेन. आणि मुलांना जर मुलगी शोधायची आहे तर ती पण विश्वासातलीच असली पाहिजे. कारण बायबल म्हणतं नीती आणि स्वैराचार दोघांचा मिलाप होऊ शकत नाही. दोघं एकमेकांसोबत राहणार. अंधकार आणि प्रकाश यांचं एकमेकांशी कधी जमणार. कारण त्यांना उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच पहिल्या अध्यायात 4थ्या वचनात देवाने काय केलंय? वेगळं केलंय. तुला काय केलंय? परमेश्वराने अंधार आणि प्रकाश यांना काय केलंय एकमेकांपासून. मग ज्याला देवाने वेगळं केलंय त्याला तुम्ही एकत्र कसं करू शकता? करू शकता का? हे तुमच्याने आणि माझ्याने शक्य. जर तुम्ही अंधाराशी मैत्री केली ना तर तुम्ही पण विझून जाल आणि अंधार होऊन जाल. लक्षात घ्या. पण जर अंधकार तुमच्यापर्यंत आला तर तो प्रकाश होऊन जाईल. आमेन. तुम्ही अंधारापर्यंत जाऊ नका नाही तर तुमचा अंधार होईल. पण ज्यावेळेस अंधकार तुमच्यापर्यंत स्वतःहून येईल ना तो प्रकाश होईल. हालेलुया. परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये काम करेल. आमेन. आमेन. देवाची इच्छा आहे तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. तुम्ही प्रकाशित व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. कारण प्रकाशामध्ये सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आमेन. देवाने अंधकार आणि प्रकाश हे एकमेकांपासून वेगळे केलेले आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की जे अविश्वासणारे आहेत त्यांच्याशी संबंध जोडून विजोड होऊ नका. आमेन. समजतंय का सगळ्यांना? जुन्या जीवनामध्ये माझे खूप मित्र होते जे देवाला न ओळखणारे होते. मी मस्त त्यांच्यासोबत फिरायचो, खायचो, प्यायचो. एक क्षण पण करमायचं नाही त्यांच्या विना. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत आम्ही कट्ट्यावर बसून राहायचो मित्रांसोबत. सकाळ दिवस झाली उजाडला की असं वाटायचं कधी मित्रांना भेटेल. अशी आमची परिस्थिती होती. पण तुम्हाला माहितीये ज्या दिवसापासून देव कळला आणि मी प्रकाशामध्ये आलो ना जमलंच नाही. परत त्यांच्याशी जमलं नाही. त्यांना अनेकदा वाटायचं की हा का नाही येत, हा का नाही बोलत, हा का परत तसा नाही वागत. पण काय सांगू त्यांना की प्रकाशाचा आणि अंधाराचं जमू शकत. त्यांच्या सुखादुःखाला मी अजून पण जातो की मी अजून पण विचारपूस करतो. पण संबंध ठेवत नाही कारण ते होऊच शकत नाही. आमेन. मला विश्वास आहे की जर देवाला त्यांना बदलायचं असेल ना तर ते प्रकाशापर्यंत येतील. आमेन. पण मी अंधारात जाणार, मी अंधारात वेळ घालू शकत नाही कारण मला अंधारात जाण्याची परवानगी नाही. पण त्यांना प्रकाशात येण्याची परवानगी आहे. हालेलुया. लक्षात घ्या देवाने तुम्हाला प्रकाश करून ठेवलेले. जर तुमचे संबंध चुकीच्या लोकांसोबत असतील तर तुम्ही पण अंधार आहात. पण जर तुमचे सोबत संबंध आत्मिक लोकांसोबत असतील तुम्ही प्रकाश आहात. हालेलुया. देवाची इच्छा आहे जे देवाने वेगळं केलेलं आहे त्यांना तुम्ही एकत्र करायचं नाही. आमेन. आमेन. बोला येशू मसीह की हालेलुया. हालेलुया. समजतंय का सगळ्यांना मी जे सांगतोय ते? कळतंय का? काही अडचण नाही. तुम्ही जगाचा काय आहात? प्रकाश. कोणाच्या चुका दिसल्या पाहिजे? स्वतःच्या. दिसल्या का? मग आजपासून कोणाच्या चुका बघाल, कोणाच्या उणिवा बघाल, कोणाशी खरं बोलाल. हालेलुया. स्वतःशी खरं बोला. आमेन. जगाशी नंतर बोलायचं, पहिले कोणाशी बोलायचं? स्वतःशी की मी कसा आहे. आमेन. घरी गेल्यानंतर आरसा आहे का सगळ्यांच्या घरी? आरशासमोर उभं राहा आणि स्वतःचं तोंड बघायचं आणि मग विचारायचं तुझ्यात काय चांगलं काय वाईट आहे. आमेन. दिसायला सुंदर असेल पण मनात काय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. हालेलुया. वरून खूप चांगला मेकअप केलेला असेल पण मनात किती घाण आहे हे तुम्हालाच माहिती आहे. बरोबर आहे की नाही? सफेद कपडे घातल्याने मन स्वच्छ होत नाही. हालेलुया. आतमध्ये स्वच्छता पाहिजे. कपडे कशीही मळीन घाला फरक पडणार नाही. लाजर भिकारी होता, दरिद्री होता, फोड आलेले होते, कुत्रे येऊन साठायचे. पण जेव्हा मेला तेव्हा देवाने कुठं घेतला त्याला? स्वर्गात. आणि श्रीमंत मनुष्य स्वच्छ कपडे घालायचा, सेंडबीट मारायचा, चांगलं जेवण करायचा, रोज 2 टाइम आंघोळ करायचा. पण गेला कुठं? बोला गेला कुठं? नरकात. लक्षात घ्या स्वर्गात जाण्यासाठी देव बाहेरून बघत नाही तर कुठून बघतो? आतून. बोला कुठून बघतो? स्वतःला आतून तयार करा. आमेन. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला आतून तयार कराल ना विश्वासाने सांगतो तुम्हाला परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे अद्भुत काम करेल. आमेन. देवाचा जो प्रकाश आहे तो बाहेरच्या गोष्टी प्रकाशित करत
नाही. तो कोणत्या गोष्टी प्रकाशित करतो? आतल्या. बोला कोणत्या? आतल्या. हा, देवाचा प्रकाश. देवाचं वचन म्हणतात तुम्ही जगाचे काय आहात? प्रकाश. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. ज्यावेळेस देवाचा प्रकाश तुमच्यावर पडेल ना, तो तुमच्या बाहेरच्या गोष्टी प्रकाशित नाही करणार, तर तो तुमच्या आतल्या गोष्टी प्रकाशित करेल. आमेन. माझ्यात काय चांगलंय, माझ्यात काय वाईट आहे, कोणत्या गोष्टी मी केल्या पाहिजे, कोणत्या नाही केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला कळायला लागतात. समजून घ्यायचं मी प्रकाशात आलेलो आहे. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही प्रकाश व्हावं. आमेन. देवाचं वचन ज्यावेळेस आपण पाहतो, नीट लक्ष द्या. या जगामध्ये दोन प्रकाश आहेत. किती प्रकाश आहेत? एक जो जगातल्या गोष्टी प्रकाशित करतो. बोला कोणत्या गोष्टी प्रकाशित करतो? आणि दुसरा जो जीवनातल्या गोष्टी प्रकाशित करतो. आमेन. कोणत्या? जीवनातल्या. जगातल्या गोष्टी प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला जग दिसायला लागतं. सूर्य उगवला की आपल्याला बाहेरचं सगळं दिसतं. सूर्य उगवला की घरातलं सगळं दिसतं. सूर्य उगवला की जगातलं दिसतं. पण तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस परमेश्वराचा प्रकाश तुमच्यावर येईल ना, तुमच्या जीवनातलं तुम्हाला दिसायला लागतं. आमेन. तुमच्या जीवनात जे चाललेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला त्या ठिकाणी व्हायला लागते. बायबलमध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत. ज्यावेळेस जगताय प्रभू येशू ख्रिस्ताला पहिल्यांदा भेटला, तो अंधकार होता. बोला तो काय होता? बघा नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त जक्कयापर्यंत गेला का जक्कय येशू ख्रिस्तापर्यंत आला? पण पहिले कोण शोधत होता? जक्कय. झाडावर कोण चढला? वाट कोण बघत होता? प्रकाशाची आवड कोणाच्या मनामध्ये होती? प्रकाशाला बघायची इच्छा कोणामध्ये होती? हालेलुया. जक्कय अंधकारात होता. जक्कय अंधकार होता. पण तुम्हाला माहितीये त्याच्या मनात उत्कंठा होती. कोणाला बघायची? प्रकाशाला. बोला कोणाला बघायची? कारण येशू काय होता? येशू ख्रिस्त म्हणतो मीच जगाचा काय आहे? आमेन. जक्कय जरी अंधकारामध्ये होता ना, पण त्याच्या मनामध्ये एक अपेक्षा होती, एक तीव्र इच्छा होती की मी येशूला बघावं. आणि येशू तर काय होता? प्रकाश. बोला काय होता? प्रकाश. तुम्हाला माहिती, ज्यावेळेस जक्कय प्रकाशाला शोधत गेला तर प्रकाश स्वतः आला आणि त्याला प्रकाशित केलं. आमेन. जक्कयाचा अंधकार निघून गेला. जक्कयातल्या चुका निघून गेल्या. जक्कय ज्यावेळेस येशू ख्रिस्तासमोर उभा राहिला ना, तर जक्कय काय बोलला माहिती? हे प्रभू, ज्या लोकांकडून मी पैसे लुबाडून घेतलेले ना, त्यांचे चौपट परत करतो. ज्याने माझा अर्ध जे पैसे आहे, अर्ध धन जे आहे ना, ते गरिबांना वाटून देतो आणि मग तू माझ्या घरी ये. आमेन. प्रकाशात आल्याबरोबर जक्कयाला त्याच्या घरातल्या चुकीच्या गोष्टी दिसायला लागल्या. आमेन. समजतंय का? ज्या दिवशी तुम्ही प्रकाशामध्ये याल ना, तुमच्या आजूबाजूला काय चुकतंय, सगळे पाप, सगळ्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट दिसायला लागतील. आमेन. तुम्ही त्या गोष्टी करणार. मी मागं पण एका वेळेस बोललो होतो एका वचनामध्ये, एका ठिकाणी, ख्रिस्ती लोकांनी जर दुकान टाकलं, काय टाकलं? तर चुकून सुद्धा तंबाखूच्या पुड्या, सिगरेट, गुटखा, तंबाखू, दारू, बिडी काही विकू नका. कारण तुम्ही काय आहात? प्रकाश. बोला तुम्ही काय आहात? ती तंबाखू, सिगरेट, दारू, बिडी जी आहे ना, ती तुम्हाला अंधकारात घेऊन जाईल. कळतंय ना तुम्हाला काय सांगतोय? भले तुम्ही खात नसाल, तुम्ही पित नसाल, पण पाचतात तर आहे ना दुसऱ्यांना, खाऊ तर घालतायत ना दुसऱ्यांना. दुकानं टाका, पण त्याच्यामध्ये अशा गोष्टी विकू नका की ज्याच्याने दुसरे लोक अंधकारात पडतील. हालेलुया. बायबल असं म्हणतं, जे पेराल तेच उगवेल. बोला जे पेराल तेच. तुम्ही लोकांना विकून राहिले तर काय वाटतं तुम्हाला? तुमचं घर आशीर्वादित होईल का? होईल का? नाही. जर ख्रिस्ती लोकांचं दुकान असतील ना, मी म्हणतो सगळं विका, पण ज्या गोष्टींमुळे लोक पापात पडतील अशा गोष्टी विकायच्या नाही. ज्या गोष्टींमुळे लोकांचा नाश होईल अशा गोष्टी विकायच्या. भले 2 पैसे कमी आले तुम्हाला चालतील, पण मी तुम्हाला सांगतो त्याच्यातच परमेश्वर तुम्हाला अनेक पटीने आशीर्वाद देईल. आमेन. 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 ख्रिस्ती लोकांची दारूची दुकानं नसायला पाहिजे. ख्रिस्ती लोकांचे दारूचे अड्डे नसायला पाहिजे. ख्रिस्ती लोकांनी कधीच चुकीच्या गोष्टी विकायला, स्वीकारायला नको, कोणाला द्यायला नको. तुम्ही पित नाही तर दुसऱ्याला पाजू पण नका. हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय? मी कधीच दारू पिणाऱ्या व्यक्तीला 10 रुपये सुद्धा कधी दिले, तो किती ओळखीचा असो, जवळचा असो, जर मला सांगितलं सर मला 10 रुपये द्या, मी म्हणतो नाही बाबा, घरी येऊन जेवण तुला भेटणार नाही, काहीतरी खाऊन घे पण मी तुला देणार नाही. एकदा असा एक जुना मित्र होता, मला भेटला, अरे म्हणे किती दिवसांनी भेटला, असं तसं वगैरे वगैरे, चल मला 20 रुपये दे म्हटलं. का बरं?
आणि म्हणे 90 मारायची. काय मारायची? 90. त्याला मी काय म्हटलं माहिती का, तुझ्या ह्या पापामध्ये मला हिस्सेदार बनवू नको. तुझा एक दिवस जो तू मरणार असशील 2 दिवसांनी, तू 1 दिवसात मरशील म्हटलं माझ्या हातून पिशील. त्याला म्हटलं अजिबात या पापाचा सहभागी मी होणार, स्पष्ट बोललो त्याला, अजिबात नाही. म्हटलं एका दिवशी तू चल नाश्ता करून घे, असं म्हण, खाऊ घाले, घरी ये जेवायला, मी तुला जेवण देईल, पण ह्या गोष्टी मागायच्या. तुम्ही पीत नाही तर दुसऱ्याला पाजू, तुम्ही खात नाही ती गोष्ट दुसऱ्याला खाऊ घालू नका, कारण तुम्ही प्रकाश आहात. आमेन. देवाची इच्छा अंधाराची कामं अजिबात करायची, अंधकार तुमच्या जीवनामध्ये दिसायला नको. आमेन. म्हणून मी सांगितलं की ख्रिस्ती लोकांनी दुकानं टाकली तर त्या दुकानामध्ये तंबाखूच्या पुड्या, विमलच्या पुड्या, गुटख्याच्या पुड्या, या सगळ्या गोष्टी जर दिसत असतील, समजून घ्यायचं तुम्ही अंधारात आहात. कारण तुम्ही लोकांना मरण विकतायत. तुला काय विकतायत? कॅन्सर विकतायत. काय विकतायत? तुम्ही लोकांना आजार विकताय. माझा प्रभू येशू ख्रिस्त लोकांचे आजार विकत घेण्यासाठी, त्यांना विकत घेण्यासाठी आला, त्यांचे आजार स्वीकारण्यासाठी आला, देण्यासाठी नाही आला. हालेलुया. जर तुम्ही येशू ख्रिस्ताची प्रजा आहात, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहात, तर लोकांना आजार देण्यासाठी नाही, तर त्यांचे आजार उचलण्यासाठी प्रभूने तुम्हाला निवडलेला आहे. आमेन. लोकांचं उचलण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आमेन. तुमच्याद्वारे लोकांचे कॅन्सर बरे झाले पाहिजे, ना की लोकांना कॅन्सर झाला पाहिजे. कळते का मी काय सांगतोय ते? तुमच्याद्वारे लोकांचे लिव्हर बरे झाले पाहिजे, कारण लिव्हर खराब व्हायसाठी प्रभूने तुम्हाला नाही निवडलंय. आमेन. एकदा मला एक फोन आला होता, काही वर्ष झाले त्या गोष्टीला, की सर प्रार्थना करा, नवीन दुकान टाकलंय. म्हटलं वा, चांगली गोष्ट आहे. म्हटलं कसलं दुकान टाकलंय? म्हणजे दारूचं. वाईन शॉप टाकला होता त्यांनी शहरात. काय टाकला होता? वाईन शॉप. आणि म्हटले सर ओपनिंग आहे आज, प्रार्थना करा. पहिले त्यांनी असं नाही म्हटलं वाईन शॉप, दुकानासाठी प्रार्थना करायची. मला पण वाटलं चांगली गोष्ट आहे, म्हटलं दुकानासाठी प्रार्थना करायची. मग मी त्यांना विचारलं कसलं, तर म्हणे वाईन शॉप आहे, दारूचं दुकान. त्यांना म्हटलं या पापात मला पाडू नका, कारण देव अशा गोष्टीला कधीच आशीर्वादित करणार नाही. मी देवाचा दास म्हणून अशा गोष्टीसाठी प्रार्थना करणार. स्पष्ट नाही सांगितलं त्यांना, या गोष्टी तुम्ही पण करू नका, नाही तर तुम्ही परीक्षेत पडाल. हालेलुया. एका देवाच्या दासाने एकदा मला सांगितलं होतं, सत्य घटना आहे. त्यांच्या चर्च मध्ये नवीन लोक यायचे दर रविवारी. हालेलुया. झोपडीत राहणारे, इकडे राहणारे, कामधंदे करणारे, आणि दर रविवारी आले का ते लोक प्रार्थना करून घ्यायचे पास्टरांकडून. पास्टर आमच्या कामासाठी प्रार्थना करा. कशासाठी प्रार्थना करा? कामासाठी प्रार्थना करा. मग पास्टर पण मार जोराने प्रार्थना करे, हे देवा यांच्या कामात यश दे, बरकत दे, जे काम ते करतात त्याच्यात त्यांना आशीर्वादित कर. मग ते लोक पण खुश व्हायचे, मग दान टाकायचे, दशांश टाकायचे, खूप पैसा जेवढं कमवायचे त्याच्यात दशांश घेऊन यायचे आणि मंदिरात टाकायचे. पास्टरांना पण बरं वाटत होतं की अरे हे नवीन लोक आहेत, तरी सुद्धा पैसे आणतात, भांडारात टाकतात, दान दशांश प्रामाणिक टाकतात. 1 रविवार गेला, 2 रविवार गेला, 1 महिना गेला, 2 महिना गेला. मग असंच चालू होतं. दर रविवारी यायचे, पास्टर प्रार्थना करा, पास्टर प्रार्थना करायचे, लगेच ते दानावर पण टाकायचे, दान दशांश टाकायचे. एके दिवशी पास्टरांना राहवलंच नाही गेलं आणि पास्टरांनी विचारलं, का रे मी इतक्या 2 महिन्यापासून तुमच्यासाठी प्रार्थना पण करतोय म्हणे, आणि तुम्ही खूप दान बी देतायत म्हणे, पण नेमकं तुम्ही काम काय करतात ते तर सांगा. तुम्ही काम कशासाठी करतायत ते तर सांगा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, पास्टर आम्ही रेल्वेमध्ये चोऱ्या करतो म्हणे. आम्ही रेल्वेत काय करतो? लोकांचे पाकिट मारतो, सामान चोरतो म्हणे. आणि पास्टर 2 महिन्यासाठी काय करत होते यांच्यासाठी? यांना काय करत त्यांच्या कामामध्ये? देवा यांना यश दे. आणि ते चोऱ्या माऱ्या करून यायचे, त्याचा दशांश कोणाला द्यायचे? समजतंय मी काय सांगतोय? सांगा खरंच, देवाकडून ही प्रार्थना ऐकली गेली का सैतानाकडून? खरंच परमेश्वराने आशीर्वादित केलं असेल का? केलं असेल. त्या पास्टरचा सुद्धा देवाने नंतर हिशोब घेतला असेल, तू काय प्रार्थना केली? माझ्याकडे प्रार्थना करतो यांना चोरी करायला मदत कर. कळते का मी काय सांगतोय? प्रकाशाचे काम करा, अंधाराची काम करू नका, कारण देवाने तुम्हाला काय केलेलं आहे? प्रकाश केलेला आहे. हालेलुया. चुकीच्या गोष्टी वागायला पण नको, चुकीच्या गोष्टी बोलायला पण नको, चुकीचे विचार सुद्धा मनात यायला नको, कारण तुम्ही आणि मी प्रकाशाची प्रजा आहोत. आमेन. म्हणून सुंदर वचन आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की ज्यावेळेस देवाने प्रकाश पाहिला तर तो काय म्हटला? हा कसा आहे? चांगला. आणि देवाने लगेच काय केलं? अंधार आणि प्रकाशाला वेगळं केलं, कारण अंधार आणि प्रकाश सोबत चांगले दिसत नाही.
चांगला फक्त कोण दिसतोय? प्रकाश. आमेन. तर ज्या दिवशी तुम्ही प्रकाशित व्हाल ना, तर देव तुम्हाला कसं बघेल? तुम्ही कसे आहात? चांगले. आमेन. मी स्वतःला चांगलं म्हणून फायदा नाही. मला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे? मला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे? हालेलुया. हे सोपं आहे स्वतःला चांगलं म्हणणं, पण त्याने मला चांगलं म्हणावं हे कठीण आहे. पण बायबल म्हणतं की परमेश्वराने प्रकाश पाहिल्याने म्हटलं हा चांगला आहे. लगेच देवाने पुढची गोष्ट केली, प्रकाश आणि अंधकार एकमेकांपासून वेगळे केले. आज जर तुमचे नातेवाईक जे देवाला ओळखत नाही, ते जर तुमच्याशी वाईट बोलत असतील, तुमच्याशी संबंध ठेवत नसतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण देवाने प्रकाश आणि अंधाराला काय केलेलं आहे? म्हणून जुळत नाही. आमेन. म्हणून जमत नाहीत त्या गोष्टी, कारण हे देवाने केलेलं आहे. प्रकाश अंधकार एकत्र राहू शकत नाही. त्यांचं केव्हा जुळेल तुमच्याशी माहिती का? ज्यावेळेस ते प्रकाशात येतील. आमेन. ते जोपर्यंत अंधारात राहतील ना, तुम्ही कितीही जुळवण्याचा प्रयत्न करा, ते अजिबात जुळून घेणार नाही. लक्षात घ्या. एक तर ते तुम्हाला अंधार करतील, किंवा त्यांना इथं आणून तुम्ही प्रकाश करू शकता. आमेन. देवाचं वचन म्हणतं त्यांच्याशी संबंध जोडून तुम्ही बिजोड होऊ नका, त्यांच्याशी मैत्री करू, संबंध ठेवू नका. लक्षात घ्या, ही देवाची अपेक्षा आहे. आमेन. जर देवाने तुम्हाला प्रकाशित केलेलं आहे ना प्रियांनो, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मानून चालाव्या लागतील. आमेन. मग आहेत तयार प्रकाश होण्यासाठी? आहेत तयार? बरं, मग प्रकाश झाल्यानंतर पहिले मला कोणाची चूक दिसेल? दिसली का? नसेल दिसली तर शोधा. आमेन. शोधा म्हणजे आज जे उपासात आले नाही, उद्या कसे येतील? उद्या कसे येतील? उपवासात खाऊन याल परत? अरे बोला. जे उपवासात नाही आले ते उद्या कसे येतील? याल का? हालेलुया. या खाऊन मग अंधारातच राहाल, प्रकाशात येणार नाही. जो प्रकाशात आहे तो वचन ऐकतो. आमेन. तो वचन स्वीकारतो, तो लगेच देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो. याला म्हणतात प्रकाशात येणं. काही लोक असे असतात की वचन ऐकतात मध्ये, याला एवढं समजतं का? डायरेक्ट असा बोलतो का? अंधारातच राहाल. कशात राहाल? फायदा माझा होणार, तोटा माझा होणार. ज्याचा हात मुडतो त्याच्याच गळ्यात पडतो. लक्षात घ्या. कळतंय का? बायकोचा हात जर मुडला तर नवऱ्याच्या गळ्यात बांधून फिरेल का? नाही. मग कोणाच्या गळ्यात बांधून फिरेल? स्वतःच्या. समजतंय का? बायबल म्हणतं जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. आमेन. जो जीवात्मा काय करेल? पाप करेल तो मरेल. बापाने पाप केलं बाप, मुलाने पाप केलं मुलगा, बायकोने केलं बायको, आणि नवऱ्याने केलं तर नवरा. कोणीच एकामेकाच्या पापामुळे मरणार नाही. जो तो ज्याच्या त्याच्या पापामुळे मरेल. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला आपलंच बघावं लागेल. आमेन. एक दुसऱ्याचं बघायचं, दुसऱ्यांचं बघायचं. याचं काय चाललं, त्याचं काय चाललं, तो प्रार्थना करतो का, तो उपवास करतो का, काही घेणं देणं नाही. मी काय करतो ते बघा. आमेन. उपवास प्रार्थना आहे ना, तर मी उपवासात राहील. हालेलुया. मरणार, एका दिवसात मरणार, 40 दिवस केलं तरी मरणार, कारण मनुष्य केवळ भाकरी नाही, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने आमेन मरणार नाही. हालेलुया. करून बघा. उलट उपवास प्रार्थना करा तर जगाल. आमेन. काय व्हाल? जगाल, आशीर्वादित व्हाल. मी तुम्हाला सांगतो. म्हणून प्रियांनो, पहिलं खरं स्वतःशी बोला, समजून घ्याल तुम्ही प्रकाशात आलेले आहात. आमेन. म्हणून बायबल म्हणतो उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. आमेन. देव त्याच्या वचनातून आपल्याशी बोलतोय ना, हे तेच तेज आहे, हा तोच प्रकाश आहे जो आज तुमच्यापर्यंत आलेला आहे. आमेन. देवाची इच्छा आहे उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. डोळे झाकू, छोटीशी आराधना करू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ.